पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्प्या, हा अगं झाला का ग डबा? झाला अप्पू, हे घ्या वरच्या ह्याच्यात गरम पेच आहे, द्या मी भरते. आणि खाली ना वरण भात दिलाय, ती गेल्या गेल्या खायला द्या. आणि बापू, तिला सकाळ संध्याकाळ डॉक्टरांनी शाळेत द्यायला लावले, तेवढे घ्या. दवाखान्याच्या बाहेर मिळते तिथे घेतो मी. हा, तू काय खाल्लंस का नाही? आता छान चपाती खाल्ली. बर बर, आराम कर. दीप्या, ए दीप्या, अरे उठ. अप्प्या, रात्रभर झोपली नाहीस तू? जा, जाऊन जरा आराम कर. हा बरं बापू, मी दुपारी येतेच, पण काही लागलं तर मला फोन करा. नाही नाही, तू यायची गडबड करू नको, मी आज आहे तिथंच. तू फक्त आराम कर, झोप काढ आणि मग अभ्यासाला बस. हा दीप्या, अरे दीप्या उठ की. दीप्या, अरे उठ उठ की. अरे ती पोरगी बघ, रात्रभर जागली, सगळं घरचं काम उरकलंय, तू तुझं तरी आवर की रे. बापू, सब याद रखा जाएगा. काही याद रखा जाएगा. उठ. अप्प्या, मी येतो ग. दे, तू काहीच लोड घेऊ नको. आता बघ मी कशी पटापट कामं करतो. तू नुसतं काय करायचंय सांग. डिपेंड ऑन पब्लिक ऑन. तू काहीच नको करू, तू तुझ्यावर बाबा, उठ जा. दिदे, जा थोडा वेळ झोप जा. नाही नाही दीप्या, तुझे पुस्तक दे इकडं, मला अभ्यासाला बसू दे. अप्पे, अगं अभ्यास कर की. दीप्या, ती ओढणी घे. कशाला? अरे घे की, मी सांगते तुला, आणते ओढणी. अप्पे, आता कर अभ्यास. दीप्या, तेवढे पुस्तके दे रे. काय म्हणाल अप्पी? हा म्हणाल ना, दात लय पुढे नाहीत ना आपले, दात ओके ना. आई तर म्हणायची नाक चांगले आहे, चांगले होच म्हणणार मला वाटते. अरे हो म्हणणार. मग काय का त्या तू कधी आली आत्या? मी आपलं असंच, काय पाहिजे होतं का आत्या? अगं तू कशाला येत बसली, मला हाक मारायची ना. ये इकडे, चल बस बस, ये. मस्त आहेत ग बांगड्या, भरून पाहिजेत का तुला? चल भरून देतो, ये. अप्पी, अप्पीसाठी आहे.
आईचे आहेत? कसं असतं ना आत्या, घरातली सगळी तुला ईडी म्हणतात. ईडी, तुला बोलता येत नाही म्हणतात, तुला ऐकू येत नाही, तुला काही कळत बी नाही. तुला सगळं कळतं, माणसांच्या मनातलं तुला सगळं कळतं आत्या. आत्या तुझा यो लेख तुला प्रॉमिस करतो, आप्पीच्या घरची सून होणार आणि एक दिवस तू तुझ्या हाताने या बांगड्या तिला भर. आत्या भरणार ना? डोबळे साहेब, बोलावलं होतं काय तुम्ही? हा, पण तुम्ही उशीर केला ना अक्का. आता काय करायचं होतं? हे धुवायचं होतं. हा, सकाळी येताना वाटेत 2 केक कापले ना, धुता का? काय अक्का, तुम्हाला दिलेलं काम तर तुमच्याच्यानं व्हायना. हा, तिकडे बी हीच बोंब आहे. म्हणलं निदान एवढं तरी नाही का? हो, नाही तिकडं मी काय कमी जोर लावलाय बाई मी. अक्का, तुम्ही मस्त जोर लावताय पण व्हायना काहीच ना. तुमचा काहीच उपयोग नाही अक्का. नाही आज काय म्हणताय संकल्पराव? अक्का, त्या अपर्णापेक्षा ना तुम्हाला जास्त भेटतोय मी. पण आता बास. बस म्हणजे? बास म्हणजे बास. काय अक्का, तुमचे भाडे करू, तुमचंच ऐकणार, मग कसं होणार? हो, नाही ऐकेल की माझं सुष्मी. कधी ऐकणार अक्का? हा, ते काय नाही, मला काय माहित नाही. उद्या तुमच्या घरातली लाईट जाणार, ते पाणी बी भरून ठेवा. पाणी पण जाणार आहे. सध्या घराला काय करीत नाही. अहो असं कसं म्हणताय डोबळे साहेब? अहो, माझं ऐकून तर घ्या आधी. उद्या जर अपर्णा लग्नाला हो म्हणली तर मग तुमच्या घराच्या बाहेर लाईट लागणार. बघा, तुम्हाला काय पाहिजे, लाईट लागलेली का लाईट गेलेली, तुम्ही ठरवा. म्हणजे उद्याच्या उद्या आप्पीने लग्नाला होय म्हणलं पाहिजे असं म्हणताय तुम्ही? मराठी पण येत नाही का तुम्हाला? हा, तसं नाही, पण उद्याचे कसं शक्य आहे? उद्या तुम्हाला तर माहितीच आहे ती आप्पी किती आगाव आहे, मुलकाच्या हट्टी व कार्टी. अहो, सगळ्यांची एक दुखरी नस असती, ती दाबली ना की बराबर सगळं होतं. बघा, तुम्हाला नसन जमत तर तसं सांगा मला, तुमच्या घरची लाईट पाणी कापून टाक. नाही, मी बघते काय तर, म्हणजे करतेच मी आता काहीतरी. तेच म्हणतोय मी, कराच आणि उद्याच. उद्या म्हणजे उद्याच. मग तिकडे जगाला आग जरी लागली तरी उद्याच. ओय, मध्ये पडली यांच्या. करते मी काय तर. करा. अपर्णा सुरेश माने. अर नाही, लग्नाच्या हार चढवलेल्या फोटोवर नाव असेल अपर्णा संकल्प ढोबळे. ढोबळे. दिप्या, तेवढं घडं तरी घालव रे. अगं दिदे, मी घालणारच आहे गाड्या, पण जरा चहा पितो आणि चहा प्यायला का नाही मग मी घरातल्या कामांना सुरुवात करणारच आहे की. पण दिदे, तुलाही दुखत नाही का? हे बाबा, दुखलं तर दुखू दे, पण माझा अभ्यास नाही थांबला पाहिजे. अगं मग झोप की जरा वेळ. नको. अहो, मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. हो अहो, तुम्ही काहीच म्हणू नका. हो, तू उठ की, मला अभ्यास करू दे. अपर्णा, अगं काय आहे सगळं? आप्पे काय आहे? अपर्णा, मी तुला आधी विचारलंय ना. अगं हे काय, कशासाठी चाललंय सगळं? अगं आप्पे, एवढं सगळं कशाला करत बसायचं? झोपाली तर झोपायचं जरा वेळ. हा खिलाडी कुमार, अहो मी पण तिला तीच सांगत होतो. 1 मिनिट, तुम्ही दोघं इथं काय करताय? माझं जरा काम होतं तुझ्याकडे महत्वाचं. अपर्णा, अगं मी तुला मदत करायला आलोय. काय काम करायचं सांग मला, मी लगेच करतो. अगं आप्पे, मी आहे ना इथं, तू अशी नको बसू. केस 20,000 सोड, कशाला बांधत? नाही, असं कसं? हो, मागो. आता अभ्यास महत्वाचा आहे ना. हे असं केलं तर ती कलेक्टर होणार आहे. तू कर अभ्यास, बस तशीच. नाही, पण तू काम करायला आला होता ना. आप्पे, काय काय कामं बाकी आहेत अजून? अय चंगू मंगू, अरे तुम्ही इथं आलाय कशाला? दीपा डॉन, आम्ही मदत करायला आलोय.
ती अशी तीच तर आल्यापासून गोंधळच घालताय तुम्ही. अभ्यास कसा करू? अय कसला गोंधळ बिंदळ, मी आता बघ कसा फटाफटा कामाला लागणार आहे. आता मामी दवाखान्यात येत म्हणलं बाहेरच्या झाडांना काय कोणी पाणी घातलंच नसेल. मी पहिला जाऊन पाणी घाललो होतो बरं का. नाही 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 मी आहे ना, मी कशासाठी आलोय हा मी झाडाला पाणी घालणार. हा अपर्णा तू अभ्यास कर, उठू नको, कर अभ्यास, मी आलोच. दिप्या ते सफारी गुळे बरं का, झाडांना जास्त पाणी घाल, झाडं वाळतेला. मी आपलं सांगायचं काम केलंय बाबा. मी पण काय कच्च्या करूचा केला नाही बर का, सब समजताय आमरे को. मी जातो तिकडं, पण माझ्या जरा गाड्या घालायच्या राहिली त्या, तुम्ही घालता का? दिप्या, अगं दीदी तू थांब गे, ती आपली मदत करायला आली ती. अरे पण तू तू थांब जरा. तुम्ही गाड्या घाला, मी जातो. काय चाललंय? आप्पे, मला तुला काहीतरी द्यायचंय. काय अगं आत्याने दिलंय तुझ्यासाठी, तुला दाखव. काय? ए, काय चाललंय तुझे? ओ अहो तिथं पाणी घालायचं सोडून मधनच कुठनं पळून आलाय तुम्ही? तू ह्याला एकट्याला घरात सोडून बाहेर कसं काय आलास? ह्यांचं जाऊ दे, तू खाल्लंय काय? तुला आणायचं काय खायला? अपर्णा तू जेवली नाहीस का अजून? मी थांब काहीतरी किचन मध्ये तुझ्यासाठी बघतो, मी आलोच घेऊन. मी म्हणलेलं ना मला चिवड्याचा डबा माहिती, मी गेलो असतो म्हणून. अरे पण मी चाललो होतो ना आतमध्ये आणायला, तू कशाला मध्ये मध्ये तोंड घालतो? पण मी आधी म्हणलो होतो ना खायचं काय तिला म्हणून. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघं आल्यापासून ना नुसतं गोंधळ घालताय. अभ्यास कसा करायचा मी? नाहीतर काय, आल्यापासून नुसता दांगायवट लावलाय. जावा करला, दीदीला अभ्यास करून दे. चला. सरकार काय रे? सरकार काय चाललंय? अरे काय झालं अर्जा? याला काय अर्थ आहे? तुम्ही त्या सफारीला बोलला होता का नाही? कोण सफारी? अहो तो संकल्प हो. हा हा त्यो होय, त्याचं काय? अहो ते अजून आप्पीच्या माग माग करते, घरी जाते त्यांच्या. तुम्ही त्याला माझ्याबद्दल बोलला होता का नाही? रुक्मिणी, अगे रुक्मिणी, आले आले. काय काय म्हणतोय अर्जुन? काय झालं? अर्जा काय झालं? अहो तो संकल्प होतो, मी त्याला लाईटली घेतो आणि ते डोक्यावर बसत चालले. गपच बसा ना. आता काय केलं बंटीनं? त्याला आपण सांगितलं होतं का नाही की अर्जाचं स्थळ त्या आप्पीसाठी आपण घेऊन चाललोय? बोललो होतो का नाही त्याला? होय तर तसंच सांगितलं होतं की. मग तरी सुद्धा त्यो तिच्या घरी कशासाठी जातोय? बंटी असं का करतोय काय कळलं झालंय बघा. त्याला एकदा समजावून सांगायला पाहिजे बरं का. येऊ का मावशी? संकल्प तू आता इथं? म्हणलं आज काय व्हायचंय ते होऊनच जाऊ देऊ ना, नाही का सरकार? होऊन बिऊन जायचं नाही. ही जी वागतोयस ना संकल्प, एकदम चुकीचं वागतोय बरं का तू हे. अहो पण सरकार, चूक त्याची थोडी आहे, चूक आरजाचीच आहे. आता यांचं आधीपासून चालू होतं ना, आरजामध्ये पडला. ए सुजा, मी काय मध्ये बिधी पडलो नाही कुणाच्या. मी काकीला कधी सांगून ठेवलं विचार. चांगले चांगले. बंटी बाळा, अरे काय चाललंय? काका विषय काय ना, मावशी म्हणली म्हणून मी त्या पोरीचं स्थळ बघायला गेलो. अहो मावशी म्हणली म्हणूनच मी लग्नात विचार करायला लागलो ना, आणि आता तुम्हीच नाही म्हणताय. मी काय तुमच्या दावणीला बांधलेला बैल नाही ना. मग आता 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 काय, लग्न करणार तर अपर्णाशीच. ते बोट नाचवायचं बंद करा जरा. सरकार समोर असं उद्धट बोलायचं नाही, आडवं चालायचं नाही. सरकार? कोण सरकार? हे बंट्या, तोंड सांभाळून बोलायचं. ए सुजा, अरे मी माझ्या मर्जीचा मालक आहे, कुठल्या सरकार फेरकारचं काय ऐकणार नाही मी. नाही नाही चल बाजूला. सरकार सरकार शांत. तुला सरकार दाखवतो काय. सरकार शांत व्हा, तो मुद्दाम करतोय. कळत नाही का आपल्याला? तसं म्हणायचं तसं म्हणा, पण लग्न करणार तर अपर्णाशीच. बंटी, आता मी तुझ्या आई संग बोलते बर का. बोल ना मावशी, बोल बोल बोल. तसंही लग्नासाठी तिला इकडे बोलवायचं लागेल ना. बोल बोल.
संकल्प झालंय तुझं, निघ इथून चल. तुला आधी जसं म्हणलं ना का माझ्या लग्नात पुरवला म्हणून तोच यायचं, तसंही माझ्या लग्नाचं वराड इज्जत उतरणार आहे मला. वराड तुला सांगू का वराड कुठे येणार आहे ते? अर्जुन ए ए ए ए अर्जा, अर्जा सोड. अरे सोड सोड. कसं काय सुचतं बुवा तुला सगळं हे? हा, माहित असतं ना मला सगळं. जे काही करायचं ते लगोलग करा बरं का. एकदा तिची परीक्षा झाली ना की आठवडाभरात लग्नाचा वार उडवून टाकू. हे बाबा, आठवडाभर या बाईला आवरता येणार नाही. जे काही ते लवकर आवरा. सुजा, त्या बैलाला कळायच्या तर अपर्णाच्या गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असतं. शाबास. हा, सुषमा, बरं वाटतंय का आता? थोडी ताकद आल्यासारखी वाटते. काय खाल्लं होतंस ग? काय अगं चांगलं बोलत होतो आपण, आणि हे काय की उलट्याच करायला लागलीस की बका बका. आपण बोलत होतो कशाबद्दल? आता अजून कुठल्या विषयावर बोलणार आपण? कुठला विषय हाय आपल्यात बोलायला? आप्पी. आप्पीच. काय म्हणली का ग लग्नाबद्दल? नाही अक्का, अहो आता कुठं? अगं सुषमे, येळ निघून चाललाय हातातनं. तुला म्हणून विचारते, त्या संकल्परावांना दुसरी काही स्थळ येत नसतील वै ग? काल घरी गेलेले त्यांच्या, तेव्हा त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं. त्यांची आई म्हणत होती ह्या पोरगीला काही सोनं लागलंय वै, दुसरी बघ. आणि संकल्पराव स्वतः भांडत होते आप्पीसाठी. अक्का काय सांगताय? मग काय तर, काही खोटं सांगते वै मी? अगं जे ऐकलं तीच सांगते ना तुला. आणि सुषमे, तुला तर माहितीच आहे ह्या लग्नाच्या गोष्टी कशा असतात. अगं एवढ्या तेवढ्यावरून सगळा विस्फोट होतोय बघ. आणि मी असं कशा पायी म्हणते, चांगलंच माहितीये तुला. अक्का आता काय करायचं? अहो 2 दिवसावर आली तिची परीक्षा. अगं तेच म्हणते मी, तिची परीक्षा 2 दिवसावर आली आहे ना, ही चांगली येळ आहे तिच्याकडून लग्नासाठी होकार मिळवायला. म्हणजे आपली आप्पी कशी आहे ती माहिती आहे ना हो तुला? अगं तिच्या डोसक्यात त्या अभ्यासाचं खोड आहे, कलेक्टर व्हायचंय तिला. म्हणजे चांगलंच आहे ती, पण उद्या बिन लग्नाचं घरातच बसायला लागलं तर कसं वाटतंय ही कुठं माहिती आहे तिला? म्हणून म्हणत्या आत्ताच विचार बघ तिला. आत्ता म्हणण्यापेक्षा आजच विचारून टाक. आतापर्यंत 50 वेळा विचारून झालंय. ऐकून तर घे की सुषमी. हे बघ, तिला म्हण तू परीक्षा दे, पण आधी लग्नाचं काय ते सांग. उद्या पेपर अवघड गेला म्हणली, परीक्षा चांगली झाली नाही, मी परत पेपर देणार म्हणली, काय करायचं आपण? अगं मी तर असं ऐकलं या कलेक्टरची परीक्षा आहे ना, लय जणांचं आयुष्य बरबाद करते बघ. म्हणजे एकदा देऊन थांबता येत नाही, 5-5 वेळाला देता येते म्हण. आणि लोक बी देत बसतात बघ. आप्पीचं असं काय झालं तर, म्हणून म्हणत्या तिच्याकडून आधीच शब्द घे. बया म्हणजे अक्का. आणि हे बघ, तू आणि मी तिच्या चांगल्यासाठीच करतोय ना, मग तू खचू नकोस. एकदाच काय तू कंटका पाडून घे बघ. अक्का अक्का, आप्पे, तू कवा आलीस? अगं आत्ता चालते, लय येळ नाही झाला. माझं जरा काम होतं ना सातारमध्ये, मग म्हणलं सुषमाला भेटून जावं, तेवढंच तिला बरं वाटेल. काय आणलंस काय? हो अगं, डॉक्टरांनी तिला साधं वरण भात खायला लावलंय ना, ते घेऊन आलते. बरोबर, निघतच होते मी आता. सुषमे चल येते, काळजी घे. हा येते आप. मम्मी, खोकला थांबलाच नाही का अजून? हे घे पाणी पी. डॉक्टरांना बोलू का? आप्पे, तुझ्यासाठी माझा जीव जास्त महत्वाचा आहे का तुझी परीक्षा?